टायगर दिसतोय कुठे 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 तिथेच झोपला होता तो दुसरा टायगर. सायटिंग होण्याची शक्यता आहे. जस्ट सुरुवात केली आपण. टायगर इथेच आहे. मग अशी जो टायगर चार्ज करत होता त्याने काय केलं? माणसावर हल्ला केला. नमस्कार मित्र हो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता मी आहे चंद्रपूर आणि नागपूरच्या मध्ये असलेल्या वरोरा या गावामध्ये. आणि या इथे मी काय आलो होतो तर आनंद वनला व्हिजिट करण्यासाठी. बट आम्हाला थोडासा उशीर झाला आणि खूपच कमी वेळ मिळाल्यामुळे मला तिथे पूर्ण व्हिडिओ बनवता आला नाही. त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आपल्या JKV लाईफस्टाईल या चॅनलवरती. बाय द वे आता माझ्यासोबत आहे आपली स्पिती गँग. आता स्पिती गँगमधले आपल्याकडे 4 मेंबर इथे आहेत. बाकीचे जे काही मेंबर्स आहेत ते पाठीमागच्या 3 गाड्यांमधून येतात. टोटल आमच्या 4 गाड्या आलेल्या आहेत. तर या भागामध्ये आम्ही का आलेलो आहोत एक महत्त्वाचं कारण सुद्धा ते आहे. स्पिती व्हॅली गँगमधलाच एक मेंबर आता त्याचं लग्न झालेलं आहे. तो आहे आपला प्रशिक. मागच्या वेळी मी इथेच आलो होतो जेव्हा ताडोबाचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल त्याच्याच घरी आलो होतो. तिथूनच आपण हेमलकसाला पण गेलो होतो. त्याच भावाचं लग्न झालेलं आहे. आणि आता माझ्यासोबत आहेत डॉक्टर अंबर ढवळे फ्रॉम नागपूर. त्यांची फॅमिली पाठीमागच्या गाडीमध्ये आहे. राहुल आहे, राहुलची पण फॅमिली पाठीमागच्या गाडीमध्ये आहे. अतुल आहे, अतुलची फॅमिली घरी आहे. माझी पण फॅमिली घरी आहे. सो आपण आता जाऊयात. कुठल्या गेटला चाललो आहोत? निमडेला. आपण पाठीमागच्या ज्यावेळी ताडोबाला व्हिजिट केली होती त्यावेळी कुठला तो मोहर्ली गेटला व्हिजिट केली होती. सो येस, चिमूरच्या मार्गे. हो, चिमूर का छोकरा त्या साईडने चाललो काय आपण? हो, क्या बात. काय बोलतो राहुल, तू पहिल्यांदाच चाललाय? सो पहिल्यांदा जेव्हा आपण जंगलात जातो तेव्हा काय फिलिंग असेल मी अनुभवलेलं आहे. आता मी जवळपास 8 ते 9 माझ्या सफाऱ्या झाल्या. त्याच्यामुळे मी एक्साइटेड आहे, अजून सुद्धा एक्साइटेड आहे. त्याचं कारण काय डॉक्टरांना माहिती असणार आहे. त्याचं कारण असं राहतं की बॉडीमध्ये ॲड्रेनलिन रश राहतो. आपल्याला वाघाला शोधायचं आणि फक्त वाघ दिसते नाही, तो वाघ करतो काय आहे. कधी शिकार करताना पाहायला भेटेल, कधी झोपलेलाच भेटेल, कधी पाण्यात खेळताना, कधी मार्किंग करताना दिसेल, कधी मार्किंग करताना दिसेल, कधी तो आपल्याकडे हेड ऑन येतोय, कधी जस्ट मिस झाला. त्याचंही एक ॲड्रेनलिन रश राहते. अरे यार, 10 मिनिटं आधीच न गेला, 5 मिनिटं आधी गेला असं. सो वाघाच्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात ना त्या आपण ट्रेस करतो. कोणत्या कोणत्या आहेत ते बघण्यात जास्त इंटरेस्ट आहे. वाघ तर आपण बघतोच, ठीक आहे, एकदा बघितलं तरी आपल्याला तो छान वाटतोच. पण सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की वाघ असा प्राणी आहे किंवा हे जे जंगलातले प्राणी असतात की नाही, हे प्राणी कुठल्याही कारणाशिवाय त्यांची हालचाल करत नाहीत. काहीतरी कारण असतं तरच ते हालतात. जसं आपण बिना कामाची कुठेही फिरू शकतो तसं त्यांचं नाही. काम काहीतरी असलंच पाहिजे तर फिरणार. आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत निमडेला या सफारी गेटच्या इथे. आता डॉक्टर गेलेले आहेत रजिस्ट्रेशन करायला. सो आपल्या या सफारीमध्ये सहभागी झालेले आहेत ही आपली स्पिती व्हॅली गँग. गणेश दादा, वहिनी, राहुल तर मगाशी बघितलंच, विराज आहे, विराजची फॅमिली, आपला गणेश गायतोंडे आहे, अतुल मगाशी बघितलं, डॉक्टर आहेत. अरे वा, अर्णवी पण आहे, क्या बात. या इकडे आहेत ताई, डॉक्टर ताई. आणि त्या पोरी कुठे आहेत अजून आले नाही? येत आहेत. चला चला लवकर जाऊ, उशीर झालाय. माझं नाव आहे कालदास हनुमती. बर. हा एरिया आहे भानुसखिंडी फिमेलचा. बर. कुठली फिमेल? भानुसखिंडी फिमेल. बर. हिला आहे 3 कप्स, 2 मेल आहे, 1 फिमेल आहे. ओके. याचा जो मेल टायगर आहे छोटा मटका. बर. छोट्या मटक्याला 4 फिमेल आहेत. बर. एक आहे बबली आहे, एक झरणी आहे आणि एक भानुसखिंडी आहे. सो आता आपल्याला कुठला टायगर बघण्याची शक्यता वाटते? आपल्याला आहे भानुसखिंडी फिमेल. फिमेलच बघायला मिळेल. भानुसखिंडी फिमेल 3 कप्स. 3 कप्स बघायला मिळू शकतील. मिळू शकतो. एखाद्या फिमेल टायग्रेसला जेव्हा कब्ज असले तर तिचा मुव्हिंग एरिया फार कमी असतो. ती एखाद्या पाण्याच्या जवळ एक ठिया घेते आणि तिथेच असते, जेणेकरून बेबीजला पाण्यासाठी मूव्ह करायला तिला, त्याच्यामुळे सायटिंगचे चान्सेस वाढत असतात. कुठे? डाव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला. टायगर पहिल्या त्याच्यात जर तुम्हाला सायटिंग झाली ॲक्च्युली यार, सायटिंग होण्याची शक्यता आहे. जस्ट सुरुवात केली आपण.
जस्ट सुरुवात केली आहे. हो टायगर इथेच आहे. हा दिसला आहे तिथे आहे त्या तिथे त्या बघ त्या तीन पट्टे दिसत आहेत मला. खूपच फक्त पट्टे दिसतात. तू झोपलाय लांब आहे पाण्याच्या शेजारीच आहे तू. अगं ती तिथे दिसला. सो सीन असा आहे की वाघ झोपलेला आहे त्याच्यामुळे त्याचं तोंड दिसत नाही. फक्त पट्टे पट्टे असलेला एक झोपलेला प्राणी दिसतोय आपल्याला. अर्थातच जे आपण बोललो म्हणजे ह्यांनी सांगितलं की या इथे एक टायग्रेस आहे तिची 3 पिल्लं आहेत त्यातलं एक पिल्लू तिथे झोपलेलं आहे त्याच्यामध्ये छोटंसं दिसतंय. काल इव्हिनिंगला 5 वाजता बच्चे निघाले हे. बरं. एक बच्चा पहिलं सुरुवातीत दिसला 2 बच्चे आपल्या गेटजवळ दिसले. होय. असे क्रॉस होताना रस्ता क्रॉस होताना बोरच्या मागं धावताना वाईल्ड बोरच्या मागं. शक्यता वाटते की या इकडे तिची इतर 3 जी काही 2 पिल्लं आहेत ती पण साईट होण्याची शक्यता आहे आणि वाघीणसुद्धा इथे येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आता इथे आपल्याला किती वेळ बसावं लागते डोंट नो. झोपूनच राहणार. हा झोपूनच राहते. याचा 4:30 वाजता मुवमेंट राहते 4:30-5च्या दरम्यान. ठीक चला मग जाऊया. तुला जास्त माहिती. ठीक आहे चला मग. चला ते काय उठणार नाही. ह्या 2 दिवसाच्या अगोदर नाही का सर येतो चालते ह्या फुलाजवळ. 3 बच्चे. अरे बापरे. 3 बच्चे जवळजवळ ते मंदिरामध्ये तो बुवा तो थोई कवाड लावून सने तो पराला होता. 5 वाजता जेव्हा ह्या मोगलीचा एरिया होता ह्या आपल्या गेटजवळच लहानपणापासून तो तिथं राहत होता. बरं. तो त्याचं येणं जाणं उमरी खोरात ते आपल्या नदीजवळ राहील. बरं. मग एक वेळ नाही का काय झालं मॅडम आपल्या मंदिरामध्ये वरचे ध्यान नाही काय मंदिर शिव मंदिरामध्ये गेला. दुसऱ्या तिथून पायाला गरगर फिरून पाया लागून नाही का दुसऱ्या दिवशी नाही का त्याच्याबरोबर फाईट केली मोगली बरोबर. कोणी? छोट्या मटक्याने. छोट्या मटक्याने फाईट केली तर मोगली हारला तर त्याचे पाय हे नाव जखमीच केले होते. त्या असं चालता येत नव्हतं त्याला. तर जे पहिली त्याची झरणी फिमेल होती ती झरणी फिमेल ना त्या किल करून सने त्याच्या जवळ आणून द्यायचे. ओके. किल आणून सने जायचे आणि मग दुसऱ्या त्याच्या मागं असं खूप धावे त्याच्या मागं मोगलीच्या मागं. त्यानं मग तो एरिया सोडून दिला. तो कोरमध्ये गेला. जसं आता बजरंग मेल टायगर आलता आपल्या एरियामध्ये. ह्या एरिया होता छोट्या मटक्याचा. छोट्या मटक्याले 8 मुलं आहे 8 बच्चे. आता समजा त्यानं बजरंगांना छोट्या मटक्याचे बजरंगांना मारले असते बच्चे नाही का तर याला ह्या मेला असता तर तो बजरंग मारतो सुद्धा बच्च्यासाठी बच्च्याले नाही का. तर मग त्याच्या वाटणी तर तो छोट्या मटक्याने नाही का बजरंगाला मारलं मग छोट्या मटक्याचे बच्चे पण. मित्रांनो आपल्याला या इथे इंडियन गौर दिसलेला आहे. क्या बात. बबलीचा एरिया आहे हा. बबलीचा आहे का? 3 कप्स तिचे पण आहेत का? हो 2 मेल 1 फिमेल. ओके. आणि तिचं टायगर कोण आहे? त्याचा टायगर आहे छोटा मटका. छोटा मटकाच आहे काय? छोटा मटका. बापरे खूप मोठा एरिया म्हणजे त्याचा. हो त्याचा मोठा एरिया 100 किलोमीटर आहे. 100 किलोमीटरचा आहे का? जर्नीसाठी कॉल झाले. जर्नीसाठी इकडून झाले काय? इकडनं माकडाची कॉल होते 11:30ला इथून क्रॉस झाली इकडे गेली. ओ सो आता इथे आपण वेट करू शकतो. वेट करावं लागेल. वेट करायला लागेल का? एकटी भेटली होती. एकटीच होती. कप्स नव्हते. तिला कप्स नाही येत का? जर्नीला नाही येत ना? जर्नीच होती फक्त. सो आपण आता पुन्हा एकदा आलेलो आहोत त्या मंदिराच्या इथे. थोडासा ब्रेक घेतोय. चहा मस्तपैकी पिणार आहोत. या इथे छान छान दुकानं आहेत आणि हे जे मंदिर आहे की नाही हे जंगलाच्या आतमध्ये आणि इथे अलाउड आहे. काय बात आहे. या इथे आपला मस्तपैकी कडक चहा बनतोय आणि इकडे की नाही हे बघा किती चिवडे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. बाय द वे या चिवड्यांची मस्त भेळ बनते बरं का. जर तुम्ही इथे येत असाल तर एकदा नक्की ट्राय करा. हे काय झालं? टायगर दिसतोय. कुठे कुठे कुठे? तिथेच झोपला होता तो. दुसरा आहे का? दुसरा आहे का?
सो आपला चहा कॅन्सल केलेला आहे आणि पटकन निघतोय जिकडे टायगर स्पॉट झालेला आहे. लवकर चला. फिंगर क्रॉस. ताडोब्यामध्ये आपण येतो ती गोष्ट झालेली आहे. अर्थातच आपल्याला टायगरचं सायटिंग झालेलं आहे. सगळेजण हॅपी फेसेस आहेत आमच्या गाडीमधले आणि त्या गाडीमधले. गणेश दादाची गाडी तिकडेच राहिली, त्यांनी काही पाहिलं नाही. आत्ता कदाचित ते गेलेत, त्यांना पाहायला मिळालं तर मिळालं. बट विषय असा झाला की आमच्या समोर जी टायग्रेस होती, ॲक्च्युली ती टायग्रेस होती ती हळूहळू चालली आहे आणि आमच्या पाठीमागे भरपूर गाड्या होत्या. म्हणजे ऑलरेडी गाड्या ज्या पुढे गेल्या होत्या की नाही त्या गाड्या पाठीमागे होत्या. आणि झालं असं की त्यातल्या एका टायगरने चार्ज करायचा प्रयत्न केला एका गाडीवरती. मग अशी जो टायगर चार्ज करत होता त्याने काय केलं? माणसावर हल्ला केला. कधी? आता 1.5-2 महिने होत आहे. काय बोलताय? हो. आणि कुठला माणूस? म्हणजे तो बेंबडचा, म्हणजे नॉर्मल गावातला माणूस गावातल्या माणसावरती अटॅक केला? बापरे. शेतामध्ये जंगलामध्येच केला. शेत जवळच होतं. हा. तो बैल राखायला आला, नदी जवळ बसून होता, त्याने अटॅक केला. बसून होता म्हणून अटॅक केला ना? उभा असता तर नव्हता करून. हा. त्यामुळे सगळे पाठीमागचे घाबरले होते आणि रिटर्न येण्यासाठी एकच मार्ग होता. त्याच्यामुळे आम्हाला पटकन पुढे यावं लागलं. अदरवाईज ही जी टायग्रेस होती ना मस्त सायटिंग देत होती. म्हणजे एकदम पाठीमागे बघत होती आमच्याकडे, मग पुढे चालत होती. पाठीमागे बघत ती म्हणली शेवटी ही लोक लईच पुढे जात, मी जाते आतमध्ये, म्हणून ती झुडपात गेली. लाजली बिचारी. सो पण मस्त सायटिंग झालेलं आहे आणि सार्थक झालं. दादाला मिळायलाच पाहिजे. म्हणजे माझी खूप धडपड चालू होती की मला दिसतंय पण हे जीवन दादामुळे खूप लोकांना बघायला मिळणार आहे. आणि त्या फ्रेम मध्ये तुम्ही सुद्धा दिसताय आणि टायगर सुद्धा दिसतोय. सफारी एक नंबर सक्सेसफुल झाली सफारी. कसं वाटलं त्याने डोळ्यात बघितलं तेव्हा? अमेझिंग. पैसा वसूल. आणि आता लाईफ मध्ये आता अजून म्हणजे आता मला इथून पुढे काय बघायचं? शॉकिंग होतं. म्हणजे असं दोनदा तिने जेव्हा बघितलं ना बोला आता येते, खरंच येते. साईड होऊन आहे तर येईल. वाघिणी तशाच असतात त्यांच्यासारख्या. आमची जिप्सी पुढे होती ना, तो आमच्या पाठीमागे चालत येतो ना, एकदम क्लासच खरंच. म्हणजे असा फील आला ना, म्हणजे जसं व्हिडिओ मध्ये आपण बघायचो ना ते अगदी रिअल मध्ये असं वाटतच नव्हतं. की असं वाटत होतं की आपण टीव्ही मध्ये असे सीन बघत होतो, ते प्रत्यक्षात समोर बघतोय आणि तो आपल्या समोर, आम्ही पुढे पुढे, तो आमच्या मागे मागे मागे. अफलातून पाहिला तुम्ही, हेड ऑन पाहिला. दॅट्स व्हेरी लकी थिंग. हेड ऑन पाहणं इज व्हेरी लकी थिंग. सो एकंदरीत काय तर वाघाला राजा का म्हणतात आणि वाघिणीला राणी का म्हणतात ते त्यांच्या या ॲटिट्यूडमुळे. ठीक आहे, ते त्यांना फरक नाही पडत तुम्ही कोण आहात, तुम्ही मंत्री आहात का तुम्ही कोण नॉर्मल माणूस आहात. तुम्ही माझ्या जंगलात आहात ना, तुम्ही माझ्या घरी आहात. मी माझ्या घरी जशी राहते, मी माझ्या घरी जसा राहतो तसाच राहणार. तुम्ही पाहुणे आलात ना, बघा आणि गप निघा. आता सुखाने चहा पिऊयात, मस्त चहाची पार्टी करूयात. चिअर्स गाईज, चिअर्स. सक्सेसफुल झालेली आपली राईड सगळी टोटली. वाघच नाहीये. हा सगळं बघितलेलं आहे. मोर बघितलेला आहे, सांबर बघितलं, नीलगाय बघितली, नीलगाय मध्ये मेल फिल्मेबल दोन्ही बघितलं. हा, खारुताई बघितली, गवा बघितला, पान कोंबडा बघितला, तो पक्षी पाहिला, तो सारखा येऊन जाऊन सुंदर दिसत होता. मंकी बघितला, मंकी पण बघितला, सगळंच बघितलं. जंगल टोटल. काका आता तिथे गडबड का झाली होती गाड्यांची? तर तिथं टायगर लगेच गाडीच्या साईडला येऊन बसला आणि तो टायगर जो आहे फक्त रेड कॅपकडेच पाहत होता. असं वाटलं, घाबरले बाकीचे गाडीवाले. असं वाटलं की तो अटॅक वगैरे करतील की असं, त्याची मुवमेंट अशी दिसली लोकांना. मग ते लगेचच गाडी बाहेर काढल्या तिथून साईडला. सगळ्यांनीच गाड्या सगळ्यांनी बाहेर काढल्या. आमची विनंती आहे की रेड कॅप वगैरे लावून तुम्ही येऊ नका. ओके, थँक्यू. सो आपण आता चहा पिऊन निघालो पुन्हा एकदा जंगलामध्येच, पण थोड्याशा वेगळ्या मार्गाने. अंदाज लावलेला आहे की ती जी वाघीण आपल्याला दिसली होती ती थोडीशी ह्या मार्गाने चाललेली आहे इकडच्या.
आणि काही पब्लिक तिकडेच आहे. सो जस्ट ट्राय मारतो की जर आपल्याला दिसलीच तर वेल अँड गुड, नाही जरी दिसली तरी ऑलरेडी दिवसाचं चीज झालेलं आहे, सार्थकी लागलेलं आहे ते. डिअर बघा किती जवळ आहे. आणि अशा प्रकारे आपली ही टायगर सफारी संपलेली आहे आणि जी की यशस्वी झालेली आहे. वाजले आहेत करेक्ट 6 तास, सॉरी 4 तास, 6 वाजलेले आहेत. आणि आता आनंदी चेहऱ्याने आपण आता जाणार आहोत अजून आनंद लुटायला. कुठे? सावजी खायला. तेही कुठे? उमरेड. हा, तिथे स्पेशल सावजी मिळतो. चला भेटू सावजीचे इथे थेट. येते ना, पाठवतो पाठवा. तर मित्र, आता आपण आलेलो आहोत उमरेड या गावामध्ये. इथे येण्याचं कारण हे आहे, आपण म्हणतो की विदर्भातलं सावजी हे खूप जास्त प्रसिद्ध आहे, नागपूरचं सावजी हे जास्त प्रसिद्ध आहे, बट जिथून सावजीची सुरुवात झाली एक्झॅक्टली त्या गावामध्ये आणि त्या घरामध्ये आम्ही जाणार आहोत सावजी खायला. विनोद सावजी यांचं घर या इथे आहे पाठीमागे. सो आम्ही हे सगळं शोधत आलो आहोत. आपले जे काही डॉक्टर आहेत ना नागपूरचे, डॉक्टर अंबर आणि आपल्या ताई, त्या ताईंनी आम्हाला सांगितलं की या इथे आपण सावजी खायला जाऊयात स्पेशल. सो हे आहे उमरेड गाव. उमरेड गावचं मार्केट आहे आणि त्या मार्केटच्या इथेच आहे विनोद सावजी यांचं हे हॉटेल. सो चला आतमध्ये जाऊयात. हे अख्खा टेबल आपला आहे, क्या बात. तर हे आहे सावजीचं मसाला चिकन. बघूया ट्राय करून. जेवण झालेलं आहे आणि मस्त होतं, म्हणजे जेवणाची टेस्ट मस्तच होती. बट सावजी म्हटले की एक जी चव जी आपल्या जिभेवरती रेंगाळते ना, ती मला असं वाटतं की मी जेव्हा मागच्या वर्षी किंवा त्याच्या पाठीमागच्या वर्षी नागपुरात आलो होतो आणि तिथं खाल्लं होतं. आय थिंक तेच जरा चांगलं वाटलं मला. हे आहे, बट सावजी म्हटले की ती जी फील असली पाहिजे ती फील मला तिकडेच मिळाली. सो दिस इज वॉट माय रिव्ह्यू इज. सो एनिवेज बघूयात, अजून 2 दिवस आपण आहोत नागपुरात. जर वेळ मिळालाच तर तिकडचंही आपण सावजी खायला जाऊयात. आता ते नागपूरचं सावजी कुठलं होतं ते मला आठवत नाही आहे, बट इथे सुद्धा खूप दुरून लोक नागपूरवरून सुद्धा खायला येतात. कदाचित मला ती चव सतत न खाल्ल्यामुळे सावजी कदाचित वेगळी वाटली असावी, बट येस रिकमेंड करू शकतो. जर तुम्ही इकडून येत असाल, चंद्रपूरवरून येत असाल, तर थोडासा एक आडमार्ग तुम्ही पकडून इकडून या उमरेड मार्गे तुम्ही नागपूरला जाऊ शकता. कसं काय झालं जेवण मग? खूप मस्त दिसतंय. आता दिसतंय ना भाई, गाडी चालवायची, झोप नाही येणार. ग्लानी येते पण नाही गाडी चालवणार. एक नंबर. नागपूरला डॉक्टरांच्या घरी आम्ही थांबणार आहोत आणि उद्या सकाळी लवकर उठून जाणार आहोत पुन्हा एकदा जंगल सफारी करायला. पण ताडोबात नाही, जाणार आहोत पेंचला. सो पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. आय थिंक आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया खाली मला कॉमेंट करून. भेटूत लवकरच नेक्स्ट एपिसोड. तोपर्यंत बाय बाय.